आता आपण जो बघितलं आहे ते 3 अंग आपले झाले पातंजल ऋषींनी सांगितलेल्या अष्टांग योगामध्ये, बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, चौथं अंग बघायचं आहे. चौथं अंग कोणतं आहे? प्राणायाम. प्राणायामासाठी खास पातंजल ऋषींनी 5 सूत्र सांगितलेले आहेत, बरोबर आहे. ही जी 5 सूत्र आहेत, या 5 सूत्रांचा म्हणजे 5 सूत्रांच्या आधारे त्यांनी प्राणायाम स्पष्ट केलेला आहे, बरोबर आहे. मग आता आपल्याला त्याच्यामधलं जे पहिलं सूत्र आहे, पहिलं सूत्र आणि जनरल मग मी वर्णन करून तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर. तर अष्टांग योगातलं हे महत्वाचं सूत्र आहे, महत्वाचं अंग आहे प्राणायाम. आणि याच्यामध्ये त्यांनी फक्त 5 सूत्रांमध्ये प्राणायाम सारखा इतका मोठा विषय जो आहे तो पूर्णपणे स्पष्ट करून सांगितलेला आहे. त्याचे फायदे पण आपल्याला त्याच्यामधून सांगितलेले आहेत. मग त्याच्यामध्ये जे पहिलं सूत्र आहे, म्हणजे जे प्राणायामाचे सूत्र सुरू झाले त्याच्यामधलं जे पहिलं सूत्र आहे, तर पहिलं सूत्र जे आहे ते आहे तस्मिन सती श्वास प्रश्वास योग गती विच्छेदा. तर मग म्हणजे गती विच्छेदा प्राणायामा, हे जे सूत्र आहे त्यांनी दुसऱ्या पादामध्ये म्हणजे साधन पादामध्ये 49वं सूत्र सांगितलंय. हे सूत्र जर आपल्याला व्यवस्थितपणे म्हणजे त्याच्या उच्चारानुसार म्हणजे अगदी ज्या म्हणजे तुम्हाला थोडं तोडून सांगितलं, समजा तस्मिन सती श्वास प्रश्वासा योग गती विच्छेदा प्राणायामा, तर याच्यामध्ये काय काय गोष्टी अंतर्भूत होतात. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट येते तस्मिन सती श्वास प्रश्वास योगा गती विच्छेदा प्राणायामा. तस्मिन सती म्हणजे काय, त्यांनी पातंजल ऋषींनी प्राणायामाला सुरुवात करत असताना म्हणजे प्राणायाम या अंगाबद्दल सांगत असताना प्रथमतः त्यांनी आसनांकडे पहिले लक्ष दिलेलं आहे. मग त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी प्राणायामाची याच्यामध्ये व्याख्या सांगितलेली आहे. मग व्याख्या ह्या आपल्या 49व्या सूत्रात आहेत. व्याख्या कशी आहे, तर आसनांमध्ये स्थिरता आल्यानंतर म्हणजे त्यांनी आसनांचं वर्णन करताना त्याच्यात आसनांमधल्या स्थिरतेला म्हणजे तिथल्या व्याख्येमध्ये आसनांच्या व्याख्येमध्ये स्थिरम सुखम आसनम, आणि तिथं सुद्धा त्यांनी पुढे तुमचं आसन हे आसन स्थिती मध्ये शिथिलता प्रयत्नशीलता अनंत समापत्ती सांगितलं. पण मात्र इथे सुद्धा त्यांनी तस्मिन सती सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय की पहिले आसनांमध्ये तुम्हाला स्थिरता आणायची आहे. मग आसनांमध्ये स्थिरता आल्यानंतर तुमच्या श्वास प्रश्वास यांच्या गतीचा तुम्हाला विच्छेद करायचा म्हणजे काय करायचं, तर गती तुम्हाला काय करायची, बदलायची आहे. मग ती कमी करता आली पाहिजे, जास्त करता आली पाहिजे, कमी जास्तच नाही तर ती तुम्हाला रोखून पण ठेवता आली पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी तिथे वर्णन केलेलं आहे. याला प्राणायाम म्हणतात असं त्यांनी या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. या सूत्राची सुरुवातच आपण बघितली काय केलेली आहे, तस्मिन सती हे पद त्यांनी पहिल्यांदा जाणीवपूर्वक घातलेलं आहे. त्यातून त्यांनी प्राणायामाचं जे आधीचं अंग आहे ते कोणतं आहे, प्राणायामाच्या अगोदरचं अंग आहे आसन. या आसनावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. मग त्यांनी काय केलं, आसनाकडे निर्देश दिलेला आहे. म्हणजे काय सांगितलं आहे, आसनांमध्ये जर तुम्हाला स्थिरता प्राप्त झाली तर मनाची समापत्ती अवस्था येते, आणि ही मनाची समापत्ती अवस्था तुम्हाला प्रयत्न शैथिल्याने म्हणजे प्रयत्नपूर्वक शिथिलीकरण करून ते करायचं आहे. आणि हा इशारा त्यांनी अगोदरच दिला. जर तुम्ही ते प्रयत्न शैथिल्य प्राप्त केलं तरच तुम्हाला काय प्राप्त होणार आहे, समापत्ती अवस्था प्राप्त होईल. आणि ते केल्यानंतरच तुम्हाला काय करायचंय, म्हणजे अनंत समापत्ती अवस्था प्राप्त झाल्यानंतरच तुम्हाला काय करायचंय, प्राणायाम करायचे आहेत. म्हणजे हे त्यांनी सुरुवातीलाच इशारा देऊन सांगितलंय. म्हणजे तुम्हाला चालता बोलता हिंडता फिरता टीव्ही बघताना प्राणायाम करायचा नाहीये, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग जर तसं तुम्ही केलं तर त्याचे परिणाम तुम्हाला जाणवणार नाही. शारीरिक हालचाल, मनाची अस्थिरता, राग द्वेष या सर्व गोष्टींचा शरीरावरती काय होत असतो, परिणाम होत असतो. राग द्वेष मी यासाठी सांगितलं की तुम्ही ज्या वेळेस टीव्ही वरती वगैरे कार्यक्रम बघतात त्याच्यामध्ये ज्या
काही गोष्टी आपण डोळ्यांनी बघत असतो, त्याचा परिणाम तुमच्या शरीर मनावर होत असतो आणि मग त्याचा श्वास प्रश्वासावर काय होतो, परिणाम होत असतो, बरोबर आहे ना. आणि हा परिणाम झाल्यानंतर प्राणायामाच्या अभ्यासावर त्याच्यातून तुमच्या मनावरती म्हणजे नियंत्रण येत नाही, म्हणून आसनेतील साधनेकडे त्यांनी पहिले आपल्याला लक्ष द्यायला सांगितलेलं आहे. आणि मग आसनातून शारीरिक स्थिरता प्राप्त झाल्यानंतर प्रयत्न शिथिलीकरण करायचंय, प्रयत्न शैथिल्य, आणि याच्यानंतर तुम्हाला अनंत समापत्ती अवस्था प्राप्त करायची, नंतर द्वंद्वात बिघाता ही अवस्था तुमची प्राप्त होते. आणि ही अवस्था प्राप्त झाल्यानंतरच तुम्हाला प्राणायामसाठी तुम्ही तयार होतात. जर तुम्हाला पोळ्या करायच्या तर पहिले पीठ मळलेलं पाहिजे, समोर पोळपाट लाटणं घेतलेलं पाहिजे, बरोबर आहे ना, तरच तुम्ही पुढच्या पोळ्या करू शकतात. त्या पद्धतीने इथे तुम्हाला आसनांमध्ये या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्यानंतर, कारण आसनांचे पण सूत्र त्यांनी सांगितलेले होते, हे सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्यानंतर मग तुम्ही काय करणार आहात, आता याच्यानंतर तुम्हाला प्राणायाम करायचे. मग प्राणायाम करताना सुद्धा त्यांनी काही नियम सांगितलेले आहेत. मग त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी तर सांगितलेले आहेत, म्हणजे आसनांमध्ये प्राणायामामध्ये त्यांना चुका कोणत्याही परिस्थितीमध्ये मान्य नाहीये. आणि मग त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये जर चूक झाली तर त्यापासून आपल्याला अपाय होऊ शकतो. म्हणूनच हठयोगामध्ये काय सांगितलेलं आहे, गुरुपदिष्ट मार्गेण, म्हणजे गुरुपदिष्ट मार्गेण चा अवलंब करून तुम्हाला काय करायचे, प्राणायाम करायचे आहेत, हे जाणीवपूर्वक सांगितलेलं आहे तिथे. म्हणजे तुम्हाला जर प्राणायाम करायचे असेल तर तुम्हाला कोणाची गरज आहे, गुरूंची गरज आहे, कारण की तुमच्याकडून काय चुका होतात त्या चुका तुम्हाला तिथे दुरुस्त करून दिल्या जातात. म्हणून गुरुपदिष्ट मार्गेण असा सल्ला त्यांनी दिलेला आहे. आणि तसंच त्यांनी असं पण सांगितलेलं आहे, अथासने दृढे योगी म्हणजे वशीहित मिताशनम, म्हणजे अथासने दृढे योगी वशीहित मिताशना, असं पण त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय. म्हणजे अशी पूर्व अट प्राणायामाच्या अभ्यासकांना त्यांनी पहिले घालून दिलेली आहे. आसनांचा अभ्यास झाल्यानंतर श्वसनाची गती ही काय होत असते, तुमची कमी झालेली असते, शरीरामध्ये स्थिरता प्राप्त झालेली असते, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला प्राणायाम दीर्घकाळ करण्याची क्षमता आपल्याला त्याच्यातून प्राप्त होत असते, आणि सुखकारक अवस्था याच्यामधून आपल्याला प्राप्त होत असते, आणि एकाग्रता व्हायला होते, म्हणजे एकाग्रता प्राप्त होते त्याच्यातून. हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. मग त्याच्यामध्ये म्हणजे ही झाली तस्मिन सती, म्हणजे आता आपण आज प्राणायाम करण्यासाठी काय झालेलो आहे, तयार झालेलो आहे. मग याच्यामध्ये आपल्याला तस्मिन सती नंतर गतीचा विच्छेद करायचा आहे. गतीचा विच्छेद करायचा म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय, गती कमी जास्त किंवा ती रोखून ठेवता आली पाहिजे, या गोष्टी म्हणजे गती बदलता आली पाहिजे, या गोष्टी तुम्हाला करता येतात. मग म्हणजे प्राणायाम म्हणजे हे गोष्ट म्हणजेच प्राणायाम आहे. म्हणजे या सुरुवातीच्या सूत्रामध्ये तस्मिन सती श्वास प्रश्वास योगे गती विच्छेदाहा प्राणायामाहा, याच्यामध्ये प्राणायामाची व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे. मग याच्यामध्ये सामान्यतः काय केलं जातं, सामान्य स्थितीमध्ये माणसाची जी श्वसन गती असते ती दर मिनिटाला 15 ते 18 अशा स्वरूपामध्ये असते, आणि प्रत्येक श्वासात श्वास घेणं, श्वास सोडणं, श्वास थांबवणं असे घटक असतात. मग ज्यावेळेस मग याच्यामधून काय करायचं, तुम्हाला प्राणायामाचा अभ्यास देताना किती अंकात श्वास घेतला पाहिजे, किती अंक रोखून ठेवला पाहिजे, किती अंकात तो श्वास सोडला पाहिजे, म्हणजे या पद्धतीने आपण त्या गतीचा काय करत असतो, विच्छेद करत असतो, ती कमी जास्त करत असतो. आणि मग हाच प्राणायाम आपण लयबद्ध पद्धतीने करायला लागतो, म्हणजे आपल्याला आपला श्वास प्रश्वास याच्यावरती नियंत्रण येतं, त्याला आपण आपल्या पद्धतीने वळण लावू शकतो, म्हणजे आपल्याला कसा पद्धतीने तो करायचा आहे, कसा बदलायचा आहे ते करता येऊ शकतं. मग हे करणं म्हणजे त्याला प्राणायाम त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग ही गती जी आहे ती प्रमाणबद्ध, नंतर आपण हळूहळू लयबद्धतेने कमी करायला लागतो, म्हणजे एका लयीत आपण श्वास प्रश्वास करू शकतो, करायला लागतो. आणि मग हाच प्राणायाम आहे. हठयोगामध्ये श्वास प्रश्वास यांना पूरक आणि रेचक अशा संज्ञा दिलेल्या आहेत. पूरक रेचक या संज्ञा कशामध्ये दिलेल्या आहे, हठयोगामध्ये दिलेला आहे. म्हणजे आणि त्याच्यामध्ये पुन्हा पूरक म्हणजे श्वास घेणे, रेचक म्हणजे श्वास सोडणे, आणि श्वास रोखून ठेवणं म्हणजे त्याला कुंभक
या ज्या संज्ञा आहेत या हठयोगामध्ये देण्यात आलेल्या आहेत. गतीचा पूर्ण विच्छेद करणं याला आपण कुंभक म्हणू शकतो. विशेष प्रकारे तो जर केला तरच तो कुंभक होऊ शकतो. बरोबर आहे ना. एरवी निसर्गात आपण श्वासानंतर काही श्वास का होईना आपण कुंभक क्रिया करतच असतो. काही वेळ आपण थांबलेलोच असतो. मग तुम्ही म्हणाल की मृत्यूनंतर मग काय होतं, श्वास तर पूर्ण थांबतो. मग ती पण कुंभक क्रिया आहेत का? होऊ शकते का ती कुंभक क्रिया? मुळीच नाही. ती आपण स्वतः नियंत्रित केलेली आहेत का? मुळीच नाही. मग श्वास थांबलेलाच असतो म्हणून त्याला आपण काय म्हणणार नाही, कुंभक म्हणता येणार नाही. विच्छेद म्हणजे विशेषत्वाने जाणीवपूर्वक विशिष्ट रीतीने केलेला छेद म्हणजे विच्छेद होय. म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो, कुंभक म्हणू शकतो. हा फरक याच्यामध्ये लक्षात घ्या. म्हणजे जर समजा एखादी व्यक्ती मृत झालेली आहे, तिचा श्वासाचा पूर्ण विच्छेद म्हणजे बंद झालेला, विच्छेद नाही म्हणता येणार त्याला शब्द, तो पूरकही करत नाही आणि रेचकही करत नाहीये, मग त्याला कुंभक म्हणता येईल का? मुळीच म्हणता येणार नाही. इथे जाणीवपूर्वक श्वासाचा विच्छेद केला जातो, त्याला कुंभक म्हटलं जातं. नैसर्गिक श्वास प्रश्वासाच्या म्हणजे यालाच श्वास प्रश्वासाच्या ज्या गती आहेत त्याच्यावर आपल्याला कंट्रोल करायचंय आणि यालाच आपण प्राणायाम म्हणतो. गतीवर विशिष्ट हेतूने आणि हेतू पुरस्कर जे नियंत्रण केलं जातं त्याला आपण प्राणायाम म्हणू शकतो. हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. पण हे नियंत्रण मात्र यथाशक्ती हळूहळू प्रत्येकाने वाढवणं किंवा मिळवणं गरजेचं आहे आणि तरच तो प्राणायाम फलस्वरूप होतो. नाही तर आपली अवस्था जर आपण कुंभक केलेला आहे आणि आपल्याला जर अवस्था जर आपली अत्यंत बेचैन झालेली आहे तर तो कुंभक काही कामाचा नाहीये. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला प्रयत्नपूर्वक म्हणजे स्वतःला झेपेल असा हळूहळू शयने शयने हा प्राणायाम आपल्याला काय करायचा आहे, प्राणायाम वाढवत न्यायचा आहे. गतीचं विच्छेदन किंवा गतीवर नियंत्रण हळूहळू प्राप्त करायचं आहे. म्हणजेच तो प्राणायाम जो आहे त्याचा आपल्याला फायदा होतो, नाही तर प्राणायामाचे आपल्याला तोटे होऊ शकतात. माझ्या मते आसनांपेक्षा सुद्धा प्राणायाम खूप सजगतेने होणं गरजेचं आहे. म्हणजे हे अशा पद्धतीने प्राणायाम करावा हे त्यांनी पतंजल ऋषींनी आपल्याला कितव्या सूत्रामध्ये 49व्या सूत्रामध्ये द्वितीय पादामध्ये म्हणजे साधन पादामध्ये सांगितलेलं आहे. आता 50व्या सूत्रामध्ये त्यांनी सांगितलंय बाह्याम बंतरस्तभ्य वृत्ती देश काल संख्या बी परिदृष्टो दीर्घ सूक्ष्म. मग याच्यामध्ये त्यांनी या प्राणायामाचे किंवा श्वास प्रश्वास गती विच्छेदाचे त्यांनी 3 प्रकार त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. आणि हे 3 प्रकार म्हणजे बाह्य, अभ्यंतर आणि स्तंभ. बरोबर आहे. मग स्तंभ असे हे 3 प्रकार सांगितलेले आहेत. मग हे प्राणायाम देश काल संख्या यांनी मर्यादित केले जातात. देश म्हणजे तुमची श्वास प्रश्वास याला देश म्हटलेला आहे. तुम्ही नाही तर म्हणाल भारत, अमेरिका, चीन, जपान हे देश त्याच्यामध्ये अभिप्रेत नाहीयेत. आणि असे प्राणायाम अभ्यास करत दीर्घ आणि सूक्ष्म हळूहळू म्हणजे देश आणि काल आणि संख्या याच्यानुसार होत असतात. जेव्हा श्वास पूर्णपणे बाहेर टाकला जातो तेव्हा त्याला बाह्य वृत्ती म्हणतात. बरोबर आहे ना. बाह्य पहिला प्रकार काय सांगितला, बाह्य. बरोबर आहे ना. मग हे बाह्य वृत्ती म्हणजे जेव्हा आपल्याला पूर्ण श्वास बाहेर टाकला जातो त्याला बाह्य वृत्ती म्हणतात. जेव्हा बाहेरचा जो प्राणवायू आहे तो पूर्णपणे आपण आत खेचतो, ही सगळी हवा आत खेचतो त्याला अभ्यंतर वृत्ती म्हणतात. जेव्हा आपण पूर्ण श्वास बाहेर टाकतो त्याला काय म्हणतात, बाह्य वृत्ती म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे आपल्या फुफ्फुसांमधली पूर्ण हवा बाहेर टाकली जात असते त्याला बाह्यंतर वृत्ती म्हणतात. ज्यावेळेस बाहेरचा प्राणवायू पूर्ण हवा आपण आत घेतो त्याला काय म्हणतात, अभ्यंतर वृत्ती म्हणतात. आणि जेव्हा श्वास आणि प्रश्वास, प्रश्वास म्हणजे श्वास सोडणं हे लक्षात घ्या याच्यामध्ये. तर जेव्हा आपण श्वास सोडणे म्हणजे श्वास घेणं म्हणजे श्वास, प्रश्वास म्हणजे श्वास सोडणं, यांना याच्यामध्ये श्वास प्रश्वासाला आपण काय करतो, स्तंभित करतो म्हणजे त्याच्यावर पूर्ण नियंत्रण करतो. तर याला काय म्हणतात, कुंभक. म्हणजे त्यालाच आपण प्रश्वास थांबवला जातो त्याला आपण स्तंभ म्हणतो, स्तंभन केलेलं आहे. स्तंभ वृत्ती म्हणजेच कुंभक आहेत. आणि ही कुंभक वृत्ती देश
काल आणि संख्या यांच्या योगाने प्राणायामाने दीर्घ किंवा सूक्ष्म असा होत असतो. प्राणायामातला मी तुम्हाला सांगितलं दीर्घ म्हणजे सॉरी देश म्हणजे काय आहेत, देश म्हणजे श्वास प्रश्वास आणि कुंभक, बरोबर आहे. कुंभक करताना आपल्याला आजूबाजूच्या अवयव आणि स्नायूंवर होणारा परिणाम म्हणजे श्वास प्रश्वास याचा उदर, उदर म्हणजे काय, पोट, पोटावरती होणारा परिणाम, त्याच्या स्नायूंवर होणारा परिणाम, पाठीच्या स्नायूंवर होणारा परिणाम, छातीच्या पिंजऱ्यात असणारे, छातीच्या पिंजऱ्यामध्ये काय काय आहेत, हृदय आणि श्वासपटल आहेत, याचा होणारा परिणाम म्हणजे या सगळ्या गोष्टींचे परिणाम आपल्याला काय होतं त्याच्यामधून जाणवत असतात. हृदय श्वासपटल याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. एखाद्या वेळेस काय होतं, पाठीत उसन भरली किंवा आपल्याला काय होतं, श्वास घ्यायला अडथळा निर्माण होतो असतो, व्यवस्थित श्वास आपल्याला त्याच्यातून घेता येत नाही, किंवा तुम्ही खूप जेवण केलेलं आहे, खूप जेवण केल्यानंतर श्वास व्यवस्थित घेता येतो का, नाही घेता येत. म्हणजे हे सगळं आपल्याला माहिती आहे. म्हणजे तुमच्या श्वासा म्हणजे पोटात सॉरी पाठीत उसन भरणं किंवा जास्तीचं जेवण करणं म्हणजे तुमच्या उदरामध्ये ती जागा व्याप्त करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं, आपल्याला अडथळा निर्माण होतो असतो श्वासप्रश्वासामध्ये. आणि मग याच्यामध्ये आपण जितका श्वास दीर्घ घेतो आणि श्वास सोडतो, ही तुमची देश आहेत हा, म्हणजे त्याच्यामध्ये श्वास प्रश्वासाला देश म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे या पद्धतीने प्राणायाम हा कशाने मर्यादित होत असतो, देशाने मर्यादित होत असतो, हे लक्षात घ्या. आता दुसरी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये कालमान, म्हणजे श्वास प्रश्वास किती दीर्घ आहे हे प्राणायामाचं कालमान होय. मग हे कालमान कसं आहे, प्राणायाम जसा दीर्घ होत जातो तस तशी 1 मिनिटाची आवर्तन 15 पेक्षा सुद्धा कमी व्हायला लागतात, बरोबर आहे ना. आपण बघितलं सामान्य माणसाच्या स्थितीमध्ये दर मिनिटाला व्यक्ती किती श्वास घेतो किंवा सोडतो, 15 ते 18 इतकी त्याची क्षमता असते. पण मात्र कालमान तुम्ही वाढवत नेऊ शकतात. हे कसं वाढवू शकतात, तर तुम्हाला दीर्घ श्वासाचा जर अभ्यास झाला, त्याच्यावर तुम्ही जर नियंत्रण प्रस्थापित केलं, तर ती 1 मिनिटाची आवर्तन 15 किंवा 15 पेक्षा, म्हणजे 15 तर जनरली असू शकतं, त्याच्यापेक्षा तुम्ही कमी करत जातात, बरोबर आहे. पूरक रेचक दीर्घ होत जातं. पूरक म्हणजे श्वास घेणं श्वास सोडणं, हे काय होत जातात, दीर्घ होत जातात, त्याला तुम्ही जास्त कालावधी वाढवत नेतात. आणि मग या पद्धतीने तुम्ही किती दीर्घकाळपर्यंत हे करतात देश, म्हणजे श्वास प्रश्वास, हे त्याच्यावरून तुमच्या पूरक आणि रेचकानंतर म्हणजे ती कालपरीक्षा आहे त्याची, आणि कुंभक तुम्ही किती वेळपर्यंत टिकून ठेवतात, आणि या अनुषंगाने दीर्घ आणि सूक्ष्म असे भेद त्याच्यामध्ये सांगितलेले. म्हणजे याच्यामध्ये देश काल, कालमान तुमच्या लक्षात आलं, म्हणजे तुम्ही किती वेळापर्यंत श्वास घेऊ शकतात, सोडू शकतात, आणि कुंभक क्रिया म्हणजे रोखून ठेवू शकतात, हे कालमान आहेत, बरोबर आहे ना. आणि याच्यानंतरचं जे येतं ते आहे तुमचं संख्यामान, म्हणजे या पद्धतीने आपण पूरक रेचक आणि कुंभक या ज्या आवर्तने आहेत ही किती होतात हे मोजणं, त्याचं संख्यामान, म्हणजे झेपतील तेवढेच आपल्याला वाढवायचे आहेत. प्राणायामाची आवर्तनं आपल्याला शयने शयने म्हणजे हळूहळू वाढवत न्यायचे आहेत. आणि ही वाढ आपल्याला आठवडे महिने वर्षांनी करत जायचं असतं, हळूहळू करत जायचं असतं, म्हणजे त्याचे आपल्याला अपाय होणार नाही. नाही तर शेजारचे इतके स्ट्रोक करताय कपालभातीमध्ये, चला आपणही करा. शेजारची कुंभक क्रिया इतक्या वेळ वाढली आणि आपण करत करत असताना श्वास रोखून जाण्याची स्थिती होऊ शकते, बरोबर आहे ना. तर याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, आपल्याला मार्गदर्शकाच्या सल्ल्याने, आणि त्याचबरोबर मार्गदर्शकाच्या सल्ल्याने तर करायचंच आहे, पुन्हा तो प्राणायाम करताना जर तुम्हाला थकवा वाटत असेल, गुदमरल्यासारखं वाटत असेल, अस्वस्थ वाटत असेल, डोक्यामध्ये जर जडपणा जाणवला असेल, तर आपण प्राणायामाचा अभ्यास त्या ठिकाणी लागलीच बंद करायचा आहे. या पद्धतीने प्राणायाम हा देश काल संख्या या पद्धतीने दीर्घ होऊ लागला की आपली प्राणवृत्ती जी आहे ती स्थिर होऊ लागते, सूक्ष्म होऊ लागते, आणि मग त्याच्यातून काय होतं, मनाच्या वृत्ती सुद्धा त्याच्यातून सूक्ष्म व्हायला लागतात, आणि मन एकाग्र व्हायला लागतं. आणि मग जेव्हा मन एकाग्र होतं तेव्हा आपला श्वास थांबवावा लागतो किंवा तो सूक्ष्म होतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एकाग्रतेमध्ये आपण श्वास रोखून ठेवतो ना, एखादी समजा सुईमध्ये आपल्याला दोरा ओवायचा आहे, त्यावेळेस काही कालावधीसाठी आपण काय करतो, श्वास रोखून ठेवतो, ही अवस्था मग वाढत जाते.
मग या पद्धतीने काही ठिकाणी आपल्याला श्वास रोखावा लागतो आणि हे प्राणायामातून एकाग्र झाल्यानंतर हे आपल्याला होतं. आणि ह्या पद्धतीने जर प्राणायामामध्ये एकाग्र वृत्ती जर तुमची वाढली तर आपण पुढचं जे अंग आहे ते काय आहेत, प्रत्याहार. प्रत्याहाराचं अंग सहजासहजी साध्य करू शकतो. म्हणजे धारणा प्रत्याहारातून, म्हणजे प्रत्याहारातून आपण धारणा ध्यान समाधीकडे आरामशीरपणे जाऊ शकतो. आणि मग आपलं शरीर ही म्हणजे धारणेसाठी पुढच्या अवस्थेसाठी प्राप्त होऊ शकतं. मग हीच प्राणायामातली सूक्ष्मता आहे. मग याच्यातून त्यांनी पुढचं जे सूत्र सांगितलेलं आहे त्याच्यात कुंभक सांगितलेलं आहे. तिसरं सूत्र प्राणायामाचं जे सांगितलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सूत्र हे 51व आहे. साधनपादामध्येच ते सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, बाह्यांतर विषयाक्षेपी चतुर्थाः. मग याच्यामध्ये काय होतं, या सूत्रातून चौथ्या प्रकारचा कुंभक सांगितलेला आहे. पूरक, रेचक, कुंभक. बाह्य आणि आंतरकुंभक त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे याची अपेक्षा न ठेवता त्याच्या पलीकडे होणारा जो प्राणायाम आहे तो चतुर्थ किंवा चौथ्या प्रकारचा प्राणायाम आहे. आणि हठयोगामध्ये या प्राणायामाला काय नाव दिलेलं आहे माहितीये का, त्याला नाव दिलंय केवल कुंभक. या सदृश्य हा चतुर्थ प्राणायाम असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सूक्ष्म प्राणायाम चालू असताना तो कधी पण स्तंभित होऊ शकतो. स्तंभित होणं म्हणजे काय आहे, कुंभक क्रिया. आणि मग ज्यावेळेस पूरक, रेचक कोणती क्रिया होत नाही त्यावेळेस कोणता कुंभक होतो, केवल कुंभक होत असतो. या अवस्थेत शरीराची प्राणवायूची गरज ही काय होते, शून्य होऊन जाते. प्राणवायूची गरज शरीराला लागत नाही. आणि मग यावेळेस आपल्याला स्थिरम सुखम आसनम प्राप्त होऊ शकतं. प्रयत्न शैथिल्य आनंद समापत्ती अवस्था त्याच्यातून आपल्याला प्राप्त होते. आणि मनाची सूक्ष्मता याच्यामधून जाणवते. मनोव्यापार फक्त केवळ नावाला चालू राहतात. आणि मग प्राणशक्ती हलके हात बाहेर होत असताना आपल्याला त्याच्यातून व्यतिकर म्हणजे त्याच्यातून आपल्याला काही जाणवत नाही. कोणत्याही प्रयत्नांची त्याला गरज पडत नाही. श्वास घ्यायची गरज पडत नाही, श्वास सोडण्याची गरज पडत नाही. आपोआपच या गोष्टी होत असतात. पण तू कोणत्या याच्यामध्ये, चतुर्थ कुंभका म्हणजे बाह्याभ्यंतर विषयाक्षेपी चतुर्थाः हे त्यांनी 51व्या सूत्रामध्ये सांगितलंय, तिथे होतं. आणि त्यालाच हठयोगामध्ये केवल कुंभक सांगितलंय. याचा अगदी छोट्या छोट्या सेकंदाचा अनुभव जर घ्यायचा म्हटलं तर मी तुम्हाला एक उदाहरण देऊ शकते की तुम्ही कपालभाती करत असताना कपालभातीचे स्ट्रोक झाल्यानंतर तुम्ही शांत होतात. काही सेकंदांसाठी तुम्ही श्वास घेत पण नाही आणि श्वास सोडत पण नाही. ती जी अवस्था असते, मेंदूकडे खूप छान संवेदना गेल्याची जाणीव होते. हे त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत असतं. हीच अवस्था जर आपण वाढवत नेली तर त्याच्यामुळे तुम्हाला शरीरात श्वास घेणं किंवा सोडणं याची पण गरज प्राप्त होत नाही. म्हणजे श्वासाची गरज तुमची शून्य होऊन जाते. आणि या पद्धतीने निर्विकल्प म्हणजे जे समाधी प्राप्त करतात त्यांचे निर्विकल्प समाधीकडे हे आपोआपच या पद्धतीने पोहोचत असतात. हे याच्यातून त्यांनी स्पष्ट करून दिलेलं आहे. आता जे पुढचं सूत्र त्यांनी सांगितलेलं आहे, प्राणायामाचे परिणाम त्यांनी सांगितलेलं आहे. तर प्राणायामाचे परिणाम सांगत असताना त्यांनी काय सांगितलेलं आहे, पुढचं जे सूत्र सांगत असताना 10 मिनिट आपल्याकडे आहेत. 10 मिनिटात मी तुम्हाला प्राणायामाबद्दल हे सांगू शकते. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर ततक्षीयते प्रकाशावरणम. ततक्षीयते प्रकाशावरणम म्हणजे प्राणायामामुळे काय परिणाम होतात हे त्यांनी 52व्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. तर या प्राणायामाच्या अभ्यासामुळे चित्तामधला जो प्रकाश आहे त्याच्यावर जे आवरण आलेलं आहे, चित्तावरती आवरण आलेलं आहे आपल्या, बरोबर आहे ना, हे आलेलं आवरण क्षीण होत जातं आणि विरळ होत जातं. आणि चित्त हे स्वतः प्रकाशक आहे पण त्याच्यावर काय आलेलं आहे, आवरण आलेलं आहे. आणि हे आवरण आलेलं असल्यामुळे आपल्याला काही ज्या गोष्टी चांगल्या साध्य करायच्या आहेत त्या साध्य होत नाही. आणि मग याच्यामुळे काय होतं, आपलं चित्त स्वभावतः जे सात्विक वृत्तीचं आहे, प्रकाशक आहेत, सत्व युक्त आहेत. आणि रज तम मूलक वासनांनी त्यावर म्हणजे हे सत्वयुक्त आहेत, याच्यावर रजोगुण आणि तमोगुणांनी जे आवरण घातलेलं आहे ते आवरण तुम्ही नियमितपणे जर प्राणायाम केला तर ते काय होतं, विरळ होतं, हळूहळू नष्ट व्हायला लागतं. आणि ज्या पद्धतीने जसं आपल्याला जर उदाहरण द्यायचं झालं तर आभट आलेलं म्हणजे आभ्राच्छादित वातावरण असताना
काय होतं, सूर्य आपल्याला दिसतो का? सूर्य झाकाळलेला दिसतो आणि हळूहळू हे आभ्राच्छादित वातावरण जर दूर होतं तर सूर्याचे प्रकाश, सूर्याचं तेज आपल्याला दिसतं. म्हणजे ज्या वेळेस याच्यावरती आवरण आलेलं असतं त्यावेळेस सूर्य कसा दिसतो? क्षीण दिसतो. त्याचं तेज आपल्याला जाणवतं का? जाणवत नाही. पण मात्र ज्या वेळेस तुम्ही ततक्षीयते प्रकाशावरणम, म्हणजे तुम्ही जर प्राणायाम करत असाल, प्राणायामामध्ये ज्या अवस्था आहेत केवल कुंभक वगैरे यापर्यंत तुम्ही जर पोहोचलेले असाल किंवा जर त्या पद्धतीने तुम्ही जर करत असाल तर तुमचं जे हे आवरण आहे रजोतमो गुणांमुळे आलेलं, तुमच्या वासनांनी आलेलं हे आवरण, कारण रजोतमो गुण आला म्हणजे वासना आल्या, याच्यामुळे जे आवरण आलेलं असतं ते आवरण काय होतं? हळूहळू दूर होतं आणि चित्तावरती भोगाची जी रजोतमो गुणांचं आवरण ते दूर होऊन जातं, क्षीण होऊन जातं आणि रजोतमो गुण विरहित होऊन आपलं चित्त काय होतं? प्रकाशमान पावतं आणि सत्वगुणांनी ते तळपायला लागतं. सत्वगुण हे चित्ताला तळपवत असतं. यथार्थ ज्ञानाची प्रचिती आपल्याला त्याच्यामुळे होते. प्राण निग्रहाने ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी याच्यातील मोह, माया, काम, क्रोध यासारख्या वृत्ती आहेत ना, या हळूहळू दूर व्हायला लागतात आणि ह्या दूर झाल्यामुळे आपल्यामध्ये आत्मसाक्षात्काराची अनुभूती प्राप्त व्हायला लागते हळूहळू. आणि याच्यातून मग काय होतं माहिती का? मग आपली मनोभूमिका पुढच्या ज्या अवस्था अंग आहेत, अष्टांग योगमध्ये पतंजल ऋषींनी सांगितलेली तिथे जाण्यासाठी आपण काय करू शकतो? तिथे जाण्यासाठी आपण मग तयार होऊ शकतो. मग याच्यातून काय होतं? तर याच्यामधून आपल्याला पुढच्या अवस्था प्राप्त करता येऊ शकते. ही आपली प्रगती आहे अष्टांग योगाकडून मोक्ष प्राप्तीकडे जाण्याची, समाधी अवस्था प्राप्त करून घेण्याची. बरोबर आहे ना? या पद्धतीने आपण त्या प्राप्त करून घेऊ शकत असतो. मग याच्यासाठी त्यांनी 53वे जे सूत्र आहे ते 53वे सूत्र आपल्याला इथे सांगितलेलं आहे. 53वे सूत्र काय सांगितलं? धारणासूच योग्यता मनसा. मग याच्यामधून काय होतं? तर प्राणायामाच्या साधनेतून प्राण निग्रह होतो, प्राणावरती आपण नियंत्रण प्रस्थापित करतो, रजोतमो गुणांचा इथे लय होतो म्हणजे ते नष्ट होतात आणि बुद्धी मनासहित इंद्रियाच्या ठिकाणी असलेले जे रजतमो गुण आहेत त्यांची वृत्ती पण क्षीण होते, वासना पण दुर्बल होऊन जातात, वासनेच्या आहारी आपण जात नाही आणि सात्विक प्रकाशक अशी जी वृत्ती आहे ती वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते, आवरण दूर होतं. इंद्रियांची जी याच्याकडे वासनेकडे ओढ असते ती पण तुमच्याकडून दूर होऊन जाते, मन शांत होतात आणि प्रत्याहाराच्या क्रियेसाठी आपल्याला योग्य होतं, म्हणजे तुमच्या पंच ज्ञानेंद्रियांवरती तुमचं नियंत्रण प्रस्थापित होतं, कर्मेंद्रियांवर नियंत्रण प्रस्थापित होतं, मन सूक्ष्म आणि एकाग्र व्हायला लागतं आणि ही साधनेसाठी जी आवश्यक ही जी गरज आहे ती याच्यामधून प्राप्त होत असते आणि ह्या प्राणायामातून ती प्राप्त झाल्यामुळे मग प्राणायामाची साधना करण्यासाठी म्हणजे प्राणायामाच्या साधनेतून धारणा, ध्यान आणि समाधीसाठी व्यक्ती ही तयार होते. म्हणजे प्राणायामातून तुम्हाला सिद्धता प्राप्त झाली तर तुम्ही प्रत्याहारच्या मार्गात आरामशीर करू शकता, कारण प्रति आहार हा आपल्याला दूर करायचा आहे, म्हणजे तुमच्या पंच ज्ञानेंद्रियांवर नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे, पंच ज्ञानेंद्रियांना आपल्या अंकित करायचं आहे, वासनेवरती आपल्याला नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे. या सगळ्या गोष्टी मग कशामुळे प्राप्त होत असतात? या प्राणायामामुळे होत असतात. ह्या पतंजल ऋषींनी सांगितलेले हे याचे सगळे फायदे आहेत. या 5 सूत्रांमधून म्हणजे पहिल्या सूत्रामध्ये तस्मिन सती श्वास प्रश्वास योगती गती विच्छेदा प्राणायामा हा, याच्यामधून त्यांनी प्राणायामाची प्रथमतः व्याख्या सांगितली आहे. नंतर मग प्राणायाम कसा करायचा असतो म्हणजे कशी त्याची स्थिती आहे, तर मग त्याच्यामध्ये बाह्याभ्यंतर स्तंभवृत्ती देश काल संख्या बी, म्हणजे देश काल आणि संख्यामानानुसार हा प्राणायाम कसा करायचा आहे हे त्याच्यातून आपल्याला स्पष्ट होतं. हे त्यांनी त्याच्या पुढच्या सूत्रामध्ये म्हणजे 50व्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे साधन पादामध्ये. नंतर त्यांनी पुढचं जे सांगितलंय बाह्याभ्यंतर विषयक क्षेपोक चतुर्था, म्हणजे मग याच्यामधून काय होतं तुमचे मध्ये स्तंभित करण्याची वृत्ती म्हणजे तुमच्यामध्ये कुंभक हे जर वाढलं तर त्याच्यातून तुम्ही जो आहे तो चतुर्थ कुंभक साध्य करू शकता. त्यालाच हठयोगामध्ये केवल कुंभक सांगितलेलं आहे, ते तुम्ही प्राप्त करू शकतात आणि केवल कुंभकाचा अनुभव खूप चांगला आहे.
हे त्यांनी त्याच्यातून सांगितलंय. तो प्राप्त केल्यानंतर मग काय होतं, त्याचा परिणाम असा होतो, ततक्षीयते प्रकाशावरणम. म्हणजे तुम्ही आता कुठे जातात, प्रकाशाकडे वाटचाल करतात तुम्ही, आणि त्याच्यातून तुमच्यामधून रजतम गुणांचं जे मळब आहे ते दूर होऊन जातं आणि तुमचं चित्तामध्ये शुद्धी प्राप्त होते. चित्त तळपायला लागतं, बरोबर आहे ना. चित्त शुद्धी प्राप्त होते त्याच्यातून. आणि नंतर मग तुम्ही काय करू शकता, याच्यातून धारणा असूच योग्यता मनासा आहे 53व्या सूत्रामध्ये सांगितलंय. म्हणजे याच्यातून तुम्ही प्रत्याहार करू शकता, आणि प्रत्याहार केला म्हणजे धारणा तुम्ही होऊ शकते. या पद्धतीने आपला प्राणायामचा टॉपिक संपलाय. फक्त व्यावहारिक काय फायदे ते मी अर्ध्या मिनिटात सांगते, म्हणजे नंतर तुम्हाला हेमंत काही गायडन्स करेल. याच्यामध्ये काय आहे, संक्षिप्त परिणाम त्याचे काय होतात, तुमचे श्वसनेंद्रिय, फुफ्फुस यांची कार्यक्षमता वाढते. व्यावहारिक भाषेमध्ये जर बघितलं, जास्तीत जास्त ऑक्सिजन शरीरात घेता येतो. म्हणून आज पॅन्डेमिकच्या कंडिशन मध्ये प्राणायामाला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे, कारण ऑक्सिजन हा खूप महत्वाचा घटक या कोरोनाच्या याच्यामध्ये येत असतो, विकारामध्ये. आणि त्याच्यामध्ये याच्यातून प्राणायामातून तुम्हाला श्वसनेंद्रिय, फुफ्फुस यांची कार्यक्षमता वाढल्यामुळे जास्तीत जास्त ऑक्सिजन तुमचं इंटेक करण्याची क्षमता वाढते. त्याच्यानंतर अंतस्रावी ग्रंथी त्याच्या अंतस्रावी ग्रंथींच्या कार्यप्रणालीमध्ये तुमची सुधारणा होत असते. मज्जा संस्थेला जागृती होते. केवळ कुंभकाचा तर खूप चांगला परिणाम होतो, त्याच्यामुळे तुमच्या बुद्धीचा सुद्धा याच्यातून विकास होतो. नाडी शुद्धी होत असते. नाडी शुद्धी झाल्यामुळे तुम्हाला उत्तम अशा आरोग्याचा लाभ याच्यातून प्राप्त होतो, आणि हृदयावर सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो. हे सगळे प्राणायामाचे परिणाम आहे. नेक्स्ट सेशनला आपण प्रत्याहार बघणार आहोत. आता याच्यानंतर मी पुढचं जे सूत्र आहे ते हेमंत